हे सगळे यासाठी दाखवते आहे की आज सकाळपासून म्हणजे मी आले तेव्हापासून 2 तासात मी 5 पेशंट बघितले आणि त्यातले 2 पेशंटला आय व्ही होत्या आणि हे 5 पेशंट बघत बघत मी कंटिन्यू उभी होते आणि मला 2 तास माझे गेले. कारण ह्या पेशंटची सलाईन झाली की त्याचं ते इंजेक्शन डिझॉल्व करणं ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्याकडे काही 12वी झालेली कंपाऊंडरिंग पण नाही आहे. सो आय एम डुईंग सेल्फ सगळ्या गोष्टी मी करते कारण हा माझं सध्या सुरुवात आहे आणि हा माझा स्ट्रगल पिरियड आहे. त्याच्यामुळे मी अफोर्ड करू शकत नाही 12वी झालेली कंपाऊंडर. तर 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी कसा वेळ निघून जातो 5-6 पेशंट बघितले तर कळत नाही. आणि 5 वर्ष मी हे ऐकत काढले की मी रोजचे 200 पेशंट बघतो. मी आज 160 पेशंट बघितले. मी आज 140 पेशंट बघितले. 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी एकटा माणूस एवढे पेशंट बघत होता. कॅन यू इमॅजिन? हां, नुसतं फक्त प्रिस्क्रिप्शन द्यायचं काम असतं ना तर गोष्ट वेगळी आणि 2-4 तासात म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये MDकडे सुद्धा एवढे पेशंट नव्हते तेवढे त्या पर्सनकडे पेशंट होते. एवढं सगळं कमावूनसुद्धा जेव्हा बायकोला पैसे लावायची वेळ आली दवाखान्यात तेव्हा त्याच्याकडे पैसा नव्हता. म्हणजे 200 पेशंट बघणारा व्यक्ती जेव्हा बायकोला कॅन्सर होतो तेव्हा म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत. सो सडनली आय रिअलाइज की मी फक्त आज 5 पेशंट बघितले सकाळपासून आणि 2 मी कंटिन्यू बिझी होते. मला वेळच नाही. आणि जेव्हा इफ सपोज एखादा व्यक्ती म्हणतो की मी 200 पेशंट रोज बघतो, 150 पेशंट बघतो तर त्याची हालत काय होत असेल? सो पुन्हा काही डॉक्टरकडे पुन्हा तालुक्यामध्ये 200 पेशंट नसायचे. फक्त त्या एकाच व्यक्तीकडे रोजचे 200 पेशंट असायचे. सो मला ती गोष्ट आठवली की आपण 5 वर्ष हे ऐकण्यात घालवले आणि आपण किती मूर्ख होतो. म्हणजे आपण इतके भावनांच्या आहारी जातो ना की आपल्याला एखादा व्यक्ती काहीही बोलत असलं ना तर आपण डोळे मिटून हो बाबा बघत असेल, हो बाबा असेल त्याच्याकडे, असं आपण कधीच कुठे जाऊन बघत नाही. आपण कधी असं काहीही त्याच्यामध्ये असं हे काढत नाही की कुठेतरी सुई रुतत नाही आपल्याला की हां ठीक आहे बाबा मी घरात असते काढत असेल पेशंट. सो आत्ता जेव्हा प्रॅक्टिकली मी माझं क्लिनिक बघते आणि तेव्हा मला कळते की सेल्फ सगळ्या गोष्टी करणं अगदी स्पिरिटचे बोळे बनवून ठेवण्यापासून तर स्टिकिंग कापण्यापासून ते इंजेक्शन भरण्यापासून आपण करतो. आणि आपल्याला 5 पेशंटला पण 2 तास लागले त्यात 2 IV असल्यामुळे. तर मला आत्ता ते सगळ्या गोष्टी आठवल्या आणि मी म्हटलं देवा देवा रे देवा, थँक्यू सो मच.